कश्मीर में हाल ही में हुए आतंकी हमले में डोंबिवली के रहने वाले अतुल मोने की जान चली गई। इस हमले को लेकर अब उनके परिजनों ने भयावह घटनाक्रम की जानकारी दी है। परिजनों ने बताया कि वे घूमने के लिए कश्मीर गए थे। उसी दौरान आतंकी वहां पहुंचे और अचानक फायरिंग शुरू कर दी। आतंकियों ने पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। सबसे पहले संजय लेले ने हाथ उठाया। आतंकियों ने तुरंत उसे गोली मार दी। इसके बाद उनके सामने ही अंधाधुंध गोलीबारी शुरू हो गई। इस हमले में से गहरे सदमे में आए अतुल मोने के परिवार ने सरकार से मांग की है कि इस प्रकार की घटनाओं के खिलाफ ठोस कदम उठाया जाए और कड़ी कार्रवाई की जाए ताकि निर्दोष लोगों की जाने न जाए। मिनी स्वित्झर्लंडला होतो, सगळं चांगलं चालत होतं तिथे व्यवस्थित। मग आम्ही निघतच होतो तर तेव्हा शूटिंग अचानक चालू झालेली। सगळेच क्ल्यूलेस होते की काय चालू होतं वगैरे। मग नंतर मी बघितलं की मी 2 जणांना बघितलं, हातात बंदूक होती आणि शूटिंग करत होते वगैरे। मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून। मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं ते बोलतात। त्यांनाही गोळी मारली। मग माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर। मी काहीच नाही करू शकली आणि होती मी तिथे घाबरून। जवळपास 15-20 मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो, घाबरत। मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो। बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बाबा उठत नव्हता, म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला। मैं तिथे बोलले की उनको छोड़ो, जिसको गोली लगी उनको छोड़ो, वहाँ आर्मी आएगी उनको लेने, पहले आप उधर से भाग जाओ, अपनी जान बचा लो करके। तो हम 6 जन उधर से भाग रहे थे। परिस्थिती अशी होती, सगळे टुरिस्ट होते, साधारणतः 2 ते 3 हजार टुरिस्ट त्या ठिकाणी ते फॅमिलीसोबत एन्जॉय करत होते आणि असं काही वाटेल असं स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं। आणि अचानक गोळीबार झाला। गोळीबार झाल्यानंतर काही इतकं सिरियस असेल असं कोणाला स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं। पण गोळीबार झाल्यानंतर 2 जण अचानक समोर आले, हातात रायफल आणि साधारण एक आर्मीचा जसा वेश असतो तसे युनिफॉर्म सगळ्यांच्या अंगावर होते आणि डोक्यावर गोप्रो होता। कदाचित तो कॅमेरा असेल, कदाचित काय असेल माहीत नाही, पण त्यांच्या हातात रायफल होतं। रायफल कदाचित AK-47 वगैरे खूप टफ होतं ते। आणि ते सगळं पाहिल्यानंतर सगळेच नागरिक घाबरले होते, सगळे झुकले होते। घोडेस्वारांना दूर नेण्याचा प्रयत्न होता, दूर भगाने की कोशिश थी। अँड त्याच्यानंतर मग एकाने हेमंत जोशी जे होते त्यांनी सांगितलं की हे तुम्ही काय करताय, आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे, प्लीज आम्हाला सोडून द्या, आम्ही काहीच नाही केलं आहे। तर डायरेक्ट हे ऐकल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या डोक्यात शूट केलं आणि ते लगेचच कोसळले। त्याच्यानंतर त्यांनी सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुस्लिमांना, की हिंदू एका साईडला वा मुसलमान एका साईडला वा, कोणीच टुरिस्टने त्याला प्रतिसाद दिला नाही। आणि त्याच्यानंतर अतुलने म्हटलं की म्हणजे माझी जी बहीण आहे तिच्या मिस्टरांनी म्हटलं की प्लीज आम्हाला सोडून द्या, आम्ही काहीच नाही करणार, आम्ही इथून निघून जाऊ, आम्हाला प्लीज सोडून द्या, आमच्यावर गोळीबार करू नका। तर त्याच्या डायरेक्ट हे शब्द ऐकल्यानंतर डायरेक्टच त्याच्या पोटामध्ये गोळीबार केला आणि तो पण धरातरी पडला। त्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांना परत विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे। माझे जिजाजी होते त्यांनी हात वर केला, अचानक हात वर केल्या त्यांच्या डोक्यात गोळीबार केला। आणि हे सगळे डोळ्यात देखत या सगळ्या लेडीजच्या समोर घडल्यानंतर त्यांची त्या क्षणी काहीच मनस्थिती नव्हती की काय करावं। सगळे जे घोडेस्वारीसाठी आलेले असतात, तिथे जे पर्यटकांना साथ देण्यासाठी आलेले असतात, ते घोडेस्वार जे त्यांना रोजगार वगैरे मिळत असतो, ते सगळे तिथे होते आणि तिथे त्यांना सांगत होते की तुम्ही आता पळा, तुमच्या जीवाला वाचवा, हे सगळे आर्मी जे आहेत खालचे ते त्यांना वाचवतील। आणि ह्या शब्दानंतर घोषणा वगैरे कोणीच काही दिलेल्या नाही आहेत, घोषणा वगैरे काहीच झालेली
झालेली नाही आहे. फक्त हिंदू मुस्लिमांना सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न त्या 2 दहशतवाद्यांनी केला होता. 2 ते 4 दहशतवादी जर 2000 पर्यटकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताची सुरक्षा व्यवस्था आज कुठवर आहे? आज भारताची पूर्ण जगामध्ये नंबर 4ची आर्मी आपण म्हणतो. मग आपली ही सुरक्षा व्यवस्था कुठेतरी कमी पडते का, असं प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्या नागरिकांसमोर येत असतं. आता काय मागणी असेल? आता मागणी हीच असेल, सगळ्याच इंज्युअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा आणि जॉब किंवा ह्या संदर्भात त्यांना मदत करावी, ही एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का, हा प्रश्न नक्कीच समोर येतो.